गणेश मंदिराचा 25वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी. स्थळ श्री गणेश मंदिर, वाकस, नेरळ. मंदिराचा 25वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या श्रद्धेनं आणि आनंदाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिराचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्तानं वाकस येथील मंदिरात श्री गुरुदत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी समस्त भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि तीर्थप्रसाद महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. आपले नम्र श्री रोहिदास जनार्दन मोरे, सौ सुनीता रोहिदास मोरे, श्री प्रथमेश रोहिदास मोरे, ॲडव्होकेट सौ प्रांजली प्रथमेश मोरे, श्री संतोष जनार्दन मोरे, ग्रामस्थ मंडळ वाकस, नेरळ. कर्जत, माथेरान आणि खोपोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 2 डिसेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात मतदान झाले. मतदारांचा सहभाग लक्षणीय असला तरी मतदान व्यवस्थेतील त्रुटी व मतखरेदीच्या प्रयत्नांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. दरम्यान माथेरान नगर परिषदेमध्ये आज 85.35% मतदान झाले, तर कर्जतमध्ये 72.37%, तर खोपोली नगर परिषदेमध्ये 68.52% एवढं मतदान झालंय. तिन्ही ठिकाणी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा अधिकार बजावला आहे. विशेषतः माथेरानमध्ये विक्रमी मतदानाची नोंद झाली. काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन वारंवार बंद पडणे, तांत्रिक अडचणी, रांगा तासनतास वाढणे यामुळे मतदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. ज्येष्ठ, दिव्यांग व महिलांसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची सोय व व्हीलचेअर व्यवस्थेचा अभाव असल्याने नाराजी उसळली होती. यांच्या गैरसोयीमुळे मतदान केंद्रावर आलेले काही मतदार मतदान न करता परत फिरल्याची अत्यंत खेदजनक वेळ निर्माण झाली, ज्यामुळे नागरिकांचा मताधिकार थेट बाधित झाल्याचं स्पष्ट दिसलंय. मतदानाच्या दिवशी माथेरान परिसरात 5 लाख रुपयांची रोकड जप्त झाल्यानंतर राजकीय वातावरणात खळबळ माजली. या घटनेने स्पष्ट केले की वर्षानुवर्षे टीका झाली तरी मत खरेदीचा घाणेरडा व्यवहार थांबलेला नाही. नागरिकांचा तिकट प्रश्न देखील समोर आला. आपला मताधिकार पैसा आणि पॅकेजने विकत घेतला जाणार असेल तर लोकशाहीचा पाया किती सुरक्षित आहे? मत खरेदी करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आणि मतदारांना तासनतास रांगेत उभे ठेवणारी निष्काळजी प्रशासन व्यवस्था या दोन्हीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. कर्जत, माथेरान आणि खोपोलीमधील सत्तेची बाजी आता कोण मारणार याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्याने उमेदवारांची चिंता आणखीनच ताणली गेली आहे. कार्यकर्त्यांपासून ते प्रमुख नेतेपर्यंत सर्वांचे लक्ष आता निकालावर केंद्रित झाले आहे.